एलओसीवर सलग 10व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी भागात गोळीबार. भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर. भारताचा पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाणिज्य मंत्रालयाचा पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय. भारत 7 मे रोजी क्षेपणास्त्र चाचणी करणार. हवा, पाणी आणि जमिनीवरून पाकिस्तानला घेरण्याचा प्रयत्न. कर्नाटकच्या कारवारजवळ भारत क्षेपणास्त्र चाचणी करणार. तर यूपीतल्या गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचं नाईट लँडिंग. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना धडा शिकवणार. अतिरेक्यांना खतपाणी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करणार. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. सर्जिकल स्ट्राईकबाबत केलेल्या विधानावरून काँग्रेस खासदाराच्या घुमजाव. मी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले नाही, आम्ही सरकारसोबत. चरणसिंह चन्नी यांची प्रतिक्रिया. पुलवामानंतर सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, त्यांनी केलं होतं विधान. सिंधू नदीच्या पाण्यावर भारताचा हक्क. सिंधू करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या टीकांवर फारुख अब्दुल्लांची प्रतिक्रिया. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा. काश्मीरमधील परिस्थितीची मोदींना माहिती दिली. नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा. दहशतवाद्यांविरोधातल्या पुढच्या ऍक्शनसाठी भारताची तयारी सुरू. रशियाचे परराष्ट्र मंत्र्यांचा एस जयशंकर यांना फोन. भारत पाकमधील तणाव मिटवण्याचं लाव्हरोव्ह यांचं आवाहन. पहलगाम हल्ल्यानंतर माजी सैनिकांकडून पुन्हा सेवेत रुजू होण्याची इच्छा व्यक्त. पाकिस्तान विरोधात लढण्यास माजी सैनिक तयार. लष्कर प्रमुखांना पत्र लिहून पुन्हा सेवेत रुजू होण्याची इच्छा व्यक्त. पाकिस्तानची पोस्ट सेवा आणि इंटरनेट वेबसाईट भारताकडून बंद. याआधीही भारताकडून पाकिस्तानच्या काही वेबसाईट्स बंद. भारतातील पंजाबच्या शेतकऱ्यांना पाकिस्तानमध्ये असलेल्या शेतात जाण्यास बंदी. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमारेषा बंद. पाकिस्तानी झेंडा असणाऱ्या जहाजांना भारतीय बंदरावर आता नो एंट्री. भारत सरकारच्या जहाज बांधणी महासंचालनालयाचे आदेश. लष्कर आणि हवाई दलाचे LH ध्रुव हेलिकॉप्टर 4 महिन्यांच्या विश्रांतीनंतर उड्डाण करणार. जानेवारीमध्ये झालेल्या अपघातानंतर त्यांचं उड्डाण बंद करण्यात आलं होतं. दोष तपासणी समितीच्या शिफारसींच्या आधारे निर्णय. पाकिस्तानी आर्मीवर बलूच लिबरेशन आर्मीचा हल्ला. बलुचिस्तानच्या कलात भागात पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांना येण्यास मज्जाव. राजस्थानमधून पाकिस्तानी जवान ताब्यात. श्रीगंगानगर परिसरातून पाकिस्तानी जवान ताब्यात. पाकिस्तानी जवानांचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न. भारत खांद्यावरून मारा करता येणारी हत्यारं खरेदी करणार. भारतीय सैन्य दलानं अद्ययावत हत्यारं खरेदीसाठी निविदा काढल्या. शत्रूची विमानं, ड्रोन नष्ट करण्यासाठी भारतीय सैन्य दलाचा निर्णय. लष्कर 48 लॉन्चर्स, 85 क्षेपणास्त्रांसह खरेदी करणार. पहलगाम हल्ल्यानंतर रत्नागिरीतील किनारपट्टीवरील बंदरात विशेष काळजी. सुरक्षेच्या दृष्टीने बंदरात कोम्बिंग ऑपरेशन. बोटींवरील खलाशांची कसून चौकशी. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गातला बंदरात शोध मोहीम. भारतासोबत आमचे मैत्रीपूर्ण संबंध. फजलूर रहमानच्या विधानावर बांगलादेश सरकारचं स्पष्टीकरण. बांगलादेशने भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर ताबा मिळवावा. निवृत्त बांगलादेशी मेजर जनरल फजलूर रहमानने गरळ ओकली होती. पाकिस्तानी माध्यमात भारताविषयी चुकीच्या बातम्या. भारतातील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांविषयी चुकीची माहिती. दरम्यान चुकीची माहिती पसरवणाऱ्या पाकिस्तानी मीडियाला भारतात बंदी. पहलगाम हल्ल्याचे संशय श्रीलंकेत पळाल्याचा संशय. भारतीय तपास यंत्रणांच्या अलर्टनंतर चेन्नईहून कोलंबोत पोहोचलेल्या विमानांची श्रीलंका सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जर्मनीमध्ये मोर्चाचं आयोजन. जर्मनीतील भारतीय वंशाच्या लोकांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध मोर्चा. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ कांदिवलीमध्ये कामगार आक्रमक. पाकिस्तानचा झेंडा फाडून कामगारांकडून निषेध व्यक्त. मेणबत्त्या पेटवून शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण. अटारी बॉर्डरवरून भारतातून पाकिस्तानात आतापर्यंत 953 लोक गेले, तर पाकिस्तानातून भारतात 1841 लोक परतले. आतापर्यंतचा हा एकूण आकडा 2794 वर. पाककडे 4 दिवस पुरेल इतकाही शस्त्रसाठा नाहीये. पाककडील शस्त्रसाठ्याची अहवालातून माहिती समोर. युक्रेन आणि इस्रायलसोबतच्या शस्त्रास्त्र करारांमुळे पाककडे दारुगोळ्याची कमतरता. तर भारताने सिंधूचं पाणी अडवलं तर पाक हल्ला करेल. आसिफ यांची पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी.
सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टोचा जळफळाट, सिंधू नदीसाठी आम्ही टोकाची भूमिका घ्यायलाही तयार, बिलावल भुट्टोची भारताला पोकळ धमकी. घाबरलेल्या पाकिस्तानकडून सौदी अरब आणि इतर मित्र देशांना मदतीसाठी विनंती, तणाव कमी करण्यासाठी भारतावर दबाव टाकण्यासाठी पाककडून विनंती. पाककडून भारताला डिवचण्याचा प्रयत्न, पाकिस्तानकडून अब्दाली मिसाईलची चाचणी, 450 किलोमीटरपर्यंत जमिनीवर मारा करण्याची मिसाईलची क्षमता. पाकिस्तानला बलूच लिबरेशन आर्मीचा दणका, पाकिस्तानी सैन्याला बलूच लिबरेशन आर्मीनं हुसकावून लावलं. बलुचिस्तानमधील मुगचोर शहरातील सरकारी कार्यालयावर बीएलएने ताबा मिळवला. राजौरी हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांची एनआयएकडून चौकशी, राजौरी पूंछ पहलगाम हल्ले एकमेकांशी संबंधित असण्याची शक्यता. जम्मू काश्मीर हायकोर्टाच्या निर्णयानंतर 10 नागरिकांना दिलासा, 10 जणांना अटारी बॉर्डरवरून काश्मीरला सुखरूप पोहोचवलं. हद्दपारीची कारवाई थांबल्यानंतर 10 नागरिकांकडून भारत सरकारचे आभार. ठाकरेंचे सरकार पडल्यानंतर सत्तेत जाण्याचं सर्वांचं मत होतं, राष्ट्रवादीच्या आमदारांनी वरिष्ठांना सत्तेत जाण्यास सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. मी 3 वेळा मुख्यमंत्री झालो, एकदा 72 तासांचा मुख्यमंत्री होतो. माझ्या नावे सर्वात कमी वेळेचा मुख्यमंत्री असा रेकॉर्ड, तर अजितदादांच्या नावे सर्वात कमी वेळेचा उपमुख्यमंत्री असा रेकॉर्ड. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फडणवीसांची फटकेबाजी. मुख्यमंत्री पदाबाबतचं वक्तव्य गमतीत केलं होतं, मी माझं वक्तव्य मागे घेतो. टीकेनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण. अजित पवारांनी आता मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी. अजित पवारांना सीएम करायचं असेल तर पक्षप्रवेश वाढले पाहिजे. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच आहे, तटकरेंच्या विधानावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला विचारलं ते विचारतो. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भारत गोगावलेंचं मिश्किल वक्तव्य. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला, अर्थ खात्यातील महाभागांनी माझ्या विभागाचा निधी वळवला. निधीवरून मंत्री संजय शिरसाट यांचा संताप. अर्थ खात्यातील महाभागांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला, संजय शिरसाट यांचा आरोप. मवियातून बाहेर पडताना ज्यांच्या नावानं शंका केला त्यांच्यासोबतच हे पुन्हा सत्तेत आले, त्यामुळे संजय शिरसाटांना तक्रार करण्याचा अधिकार उरलेला नाही, जयंत पाटलांची टीका. एखाद्या खात्याचा निधी वळवणं चुकीचं, सरकार आर्थिक मेटाकुटीला आलंय म्हणून असे प्रयत्न, मात्र हा आदिवासी बांधवांवर अन्याय, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. यापुढे निवडणूक लढवणार नाही, दीपक केसरकरांनी दिले राजकीय निवृत्तीचे संकेत. सावंतवाडीत बोलताना शिंदेच्या शिवसेनेच्या दीपक केसरकर यांचंही विधान. परदेश पर्यटन सोडून काहींनी कार्यक्रमाला यायला हवं होतं, गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. बाळासाहेब ठाकरेंमुळे मी मुख्यमंत्री झालो, राणेंची प्रतिक्रिया. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या कामावर छगन भुजबळांकडून नाराजी व्यक्त, मेळाव्यासाठीच्या कामासंदर्भात अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देतात, भुजबळांचा आरोप. अशोक चव्हाणांचे पुतणे उदय चव्हाण दादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर, प्रताप चिखलीकरांच्या माध्यमातून अजितदादांची भेट घेतली. उदय चव्हाण माजी नगरसेवक आणि सेवानिवृत्त प्राध्यापक. 11 मे रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाची शक्यता. धीरूभाई अंबानींनी बाळासाहेबांना मला मुख्यमंत्री बनवण्यासाठी सुचवलं होतं, गणेश नाईकांनी जुना किस्सा सांगितला. धीरूभाई अंबानी आणि बाळासाहेबांची चांगली मैत्री होती, गणेश नाईकांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित, अजितदादांकडून खंत व्यक्त. शिंदे दरेगावात असल्यानं दादांच्या कार्यक्रमाला आले नाही. शिंदेंनी प्रताप सरनाईकांना प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमाला पाठवलं. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भरत गोगावलेंची उपस्थिती, सुनील तटकरेंच्या हस्ते भरत गोगावले यांचा सत्कार. रायगड पालकमंत्री पदावरून शिवसेना राष्ट्रवादीत रस्सीखेच असल्याची माहिती. जयकुमार गोरे प्रकरणात रामराजेंची ऑडिओ क्लिप व्हायरल, गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेचा रामराजेंशी संवाद असल्याचा दावा. रणजित शिंदेच्या मेंदूची कीव करावी लागेल, माढा मतदारसंघात आम्ही पाठपुरावा करून निधी आणला. माढ्यातील विकास कामांच्या श्रेयवादावरून आमदार अभिजित पाटलांचा रणजित शिंदेंवर निशाणा. जातीय जनगणनेत प्रत्यक्ष आकडे पुढे येणार, राज्यात ओबीसींची संख्या 60% गेली. बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. ईव्हीएममध्ये घोटाळा केला तसा जातीय जनगणनेत करू नका, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. जातीय जनगणनेची मागणी आमचीच होती, मात्र बिहार निवडणुकीवर डोळा ठेवून हा निर्णय घेतल्याचाही आव्हाडांचा आरोप. जातीनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं नागपुरात काँग्रेसकडून स्वागत, कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, कार्यकर्त्यांची मोठी संख्येने उपस्थिती. जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यानं नंदुरबारमध्ये भाजपकडून आनंदोत्सव साजरा. विजयकुमार गावितांच्या निवासानी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये 3 दिवसीय महापर्यटन महोत्सवाचं आयोजन. 3ऱ्या दिवशी निघालेल्या शोभायात्रेला पर्यटकांची गर्दी. शोभायात्रेत मंत्री शंभूराज देसाईंची हजेरी.
10वी आणि 12वीचा निकाल लवकरच जाहीर होणार. विद्यार्थ्यांना यंदा टार्गेट लर्निंग वेंचर्स या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार. पुणे जिल्ह्यात एक गाव एक पोलीस योजना सुरू. 1 मे पासून प्रत्येक गावात एक पोलीस असणार. जिल्ह्यात 1574 गावांमध्ये प्रभावी पोलिसिंग राबवणार. नाशकातील धोकादायक वाड्यांना मनपाकडून नोटीस. पावसाळ्यात दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी महापालिकेची आतापासून तयारी. शहरात दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारतींना तडे जाऊन कोसळण्याच्या घटना घडतात. सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारं म्हाडा प्राधिकरण मालामाल. म्हाडाच्या जमा रकमेत 39.69% म्हणजेच 3,220 कोटी रुपयांची वाढ. म्हाडाकडील प्रत्यक्ष जमा रक्कम 11,334 कोटींवर. पुणे महापालिकेला सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या कंपनीने कर्मचाऱ्यांचे पगार थकवले. महापालिकेची कंपनीला नोटीस. ईगल सिक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीने पगार थकवला. पुणे महापालिकेकडून मिळकत कर बिलाचा पुन्हा वाटप सुरू. जवळपास 12 लाख बिलं पोस्टाने पाठवण्यात आली. मिळकत करात 40% सवलत. ही योजना पुन्हा सुरू झाल्याने नव्याने बिलं तयार. नागपूर महापालिकेच्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुलीचं उद्दिष्ट अपूर्णच. थकबाकीदारांची संख्या वाढली. मागील वर्षी 284 कोटी रुपयांची वसुली तर गेल्या वर्षीच्या थकीत शुल्कासह 300 कोटींची थकबाकी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ई प्रणालीमुळे पालिकेच्या नवीन प्रस्तावाचं कामकाज ठप्प. घाईघाईत ई प्रणाली लागू केल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांना समस्या. पुण्यातील वकिलांचं सुप्रीम कोर्टाच्या ऑनलाईन कमिटीला पत्र. राज्यातील सगळ्या न्यायालयात न्यायालयीन प्रमाणित कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्याची मागणी. पुणे विभागात फुकट प्रवास करणाऱ्या 3,60,000 प्रवाशांवर प्रशासनाची कारवाई. स्लीपर बोगीतून प्रवास करणाऱ्या 67,000 प्रवाशांवर कारवाई. वर्षभरात तब्बल 19 कोटींचा दंड वसूल. कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी. आरक्षित डब्यांमध्येही प्रचंड गर्दी. प्रवाशांचा उभा राहून प्रवास. प्रवाशांचे प्रचंड हाल. डीजीसीएकडून नवी मुंबई विमानतळाच्या हद्दीतील मांस विक्री बंद करण्याचे आदेश. विमानतळाच्या धावपट्टीपासून 3 किलोमीटर अंतरावरील उल्वे परिसरात मांस विक्री करण्यात येत असल्याची पर्यावरण प्रेमींकडून तक्रार करण्यात आली होती. 16व्या वित्त आयोगाचं पथक 9 मे रोजी नाशिक महापालिकेत धडकणार. नॅशनल एअर पॉल्युशन कंट्रोल अंतर्गत दिलेल्या 85 कोटी रुपयांचा निधी कसा व कुठे खर्च केला याचा आढावा घेतला जाणार. जळगाव जिल्ह्यात 3 मे ते 16 मे दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू. संभाव्य निवडणुका आणि सणांच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी.